भुमरे बघू आपण संभाजीनगरात संदीपान भुमरेने आता अनपेक्षित आघाडी घेतलेली आहे, जिथे इम्तियाज जलील आघाडीवरती आता भुमरेने आघाडी घेतली 1782 मतांनी आघाडी घेतली आहे। त्यांनी इम्तियाज जलील यांना मागे टाकलेले आहे। तिरंगी लढत संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे 3ऱ्या नंबरवर आहेत। संभाजीनगरात संदीपान भुमरे जे शिंदे गटाचे मंत्री आहेत, विद्यमान शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि विद्यमान मंत्री देखील आहेत, त्यांनी 1782 मतांनी आघाडी घेतलेली आहे। भुमरेने इम्तियाज जलील जे एमआयएमचे उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार आहेत त्यांना मागे टाकलेले आहे। संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झालेली आहे। ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे सध्या 3ऱ्या क्रमांकावर दिसतात आपल्याला, जे सध्या कल हाती येत आहेत त्याच्यानुसार। राज्यात महायुतीचा पिछाडी दिसते आपल्यामध्ये, राज्यामध्ये महायुतीची पिछाडी दिसते। महायुतीची केवळ 19 जागांवर आघाडी आहे। बघा आत्ताचे जे कल येतात त्यामध्ये मवी याला तब्बल 27 जागांवर आघाडी मिळालेली आहे। राज्यात महायुतीची पिछाडी दिसते। महाविकास आघाडीच्या बाजूने आकडे येत आहेत। सत्ताधारी महायुतीची ही पिछाडी आहे। बघा भिवंडीत कपिल पाटील पिछाडीवर जे भाजपचे उमेदवार आहेत, मव्याचे सुरेश म्हात्रे म्हणजे बाळामामा म्हात्रे आपण त्यांना म्हणतो, ते मात्र आघाडीवर शरद पवार गटाचे तब्बल 6941 मतांनी सुरेश म्हात्रेंनी आघाडी घेतलेली आहे। भिवंडीत कपिल पाटील जे विद्यमान खासदार आहेत ते पिछाडीवर आहेत। भिवंडी मतदारसंघात देखील अगदी चुरशीची लढत झाली होती। कपिल पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर आहेत। राज्यात महायुतीची पिछाडी दिसते। महाविकास आघाडी राज्यात मवी याला तब्बल 26 जागांवर आघाडी मिळालेली आहे। अजित पवार गटाला मात्र एकाही जागेवर आघाडी घेता आली नाही।